नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. चला तर बघूयात आजचा विषय कोणता आहे. मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वतःच्या पर्स विषयी बोलणार आहे. कारण खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की पर्समध्ये, पाकिटामध्ये पैसेच टिकत नाही. पाकिटामध्ये पैसे तर असतात, पण तो आपल्या पाकिटामध्ये टिकत नाही. तर का? आपण काम तर खूप छान करतो, आम्हाला सक्सेस पण मिळत आहे, पण पैसाच थांबत नाही. भरपूर कामामध्ये तो पैसा संपून जातो. पगार होण्याआधीच पैसा जाण्याचा मार्ग ठरलेला असतो. पैसा काही पर्समध्ये टिकून राहत नाही. मग मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला प्रभावी उपाय सांगणार आहे. बघा, तसं तर म्हटलं तर लक्ष्मी माता चंचल आहे. चंचलमध्ये कसं, आज जर आली तर उद्या नाही. आणि पैसा पण कसा असला पाहिजे माहितीये का? येणं आणि जाणं पाहिजे. पाणी कसं खळखळतं तशाप्रमाणे पैसा पाहिजे. पण तुम्ही ढीकच्या ढीक प्रॉपर्टीमध्ये पैसा ठेवत असता, पण एक दिवस अचानक काय झालं, आपण नसलो तर इथेच सगळं राहणार आहे. तर आपलं लक पाहिजे. आपलं लक आपण कित्येक जणांकडे जाता, पैसा का थांबत नाही? आपण ज्योतिषाकडे जातो, त्यांना विचारतो आमच्याकडे पैसा टिकत नाही, आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. तर यासाठी मंडळी, गुड लक म्हणून चांगली टिप तुम्हाला सर्वांना मी आज व्हिडिओमधून देणार आहे. ही गोष्ट मी सुद्धा स्वतः फॉलो करते. तर आपल्या पर्समध्ये घराच्या बाहेर जाण्याच्या आधी तांदूळ घ्यायचे आणि ते पिवळे करायचे, हळदीने पिवळे करायचे. ते आपल्या पर्समध्ये टाकायचे. घराच्या बाहेर जाताना तांदूळ पिवळे करून आपल्या पर्समध्ये टाकायचे आणि त्यानंतर घराच्या बाहेर निघायचं. आत्ताच येणाऱ्या 10 तारखेला पौर्णिमा आहे. पहा, तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि त्यानंतर 2 वेलची घ्यायची, ते पण आपल्या पर्समध्ये ठेवायच्या. होत असेल तर छोटासा असा पिवळ्या कलरचा कापड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ह्या वस्तू ठेवून त्याची पोटली बनवायची. आता हे कधी बनवायची? शुक्रवारी किंवा पौर्णिमेला ही पोटली तुम्ही बनवून त्यामध्ये पिवळे केलेले तांदूळ आणि 2 वेलची टाकून तुम्ही या पर्समध्ये ठेवू शकता. महिलांच्या पर्समध्ये हे सहज ठेवता येईल. पुरुषांच्या पर्समध्ये काही पोटली ठेवता येणार नाही, कारण त्यांच्या पर्स छोट्या असतात. त्यामुळे महिला सहज ही पोटली बनवून आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात. तर पुरुषांनी काय करायचं, फक्त हळदीने रंगवलेले पिवळे तांदूळ तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आणि 2 वेलची ठेवायच्या. तर पण कुठेही जाताना कोण मदत मागत असेल, खूप गरजवंत असेल, थोडी का होईना त्याची मदत नक्की आपण करावी. तेव्हाच लक्ष्मी माता आपल्याला बरकत देईल. आपण जेव्हा देणार तेव्हाच आपल्याला मिळणार. म्हणून प्लस लक्ष्मीची साधना सतत चालू ठेवायची आहे. लक्ष्मी अष्टक आहे, ते पण आपण म्हणू शकतो. काय होतं, आपण अध्यात्म तर करत आहे, पण आपल्या कर्मानुसार जेव्हा करतो तर समजा की आपण कितीही संकटात आहे, तर ईश्वर आपल्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला मदत करत असतो. म्हणून कोणी असो, तुमच्या जीवनामध्ये त्याला गुरु म्हणून धन्यवाद करा. वाईट शिकवलं तर समजायचं की तुमचं इथून पुढे खूप चांगलं होणार आहे. हे डोक्यात नेहमी फिट ठेवायचं. मंडळी, हा उपाय नक्की तुम्ही करून पहा. तुम्हाला येणारे अनुभव मला नक्की शेअर करून सांगा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.